मौनीनगर बिद्री इथल्या दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाचं उद्घाटन आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आलं. पर्यायी इंधनाच्या निर्मितीसाठीही तो एक महत्त्वाचा टप्पा आहे. अशा प्रकल्पांमुळे ग्रामीण भागाचा आर्थिक विकास साधला जातो, असंही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी प्रकल्पाची पाहणी केली. याप्रसंगी माजी आमदार बजरंग देसाई, संजयबाबा घाटगे, कारखान्याचे चेअरमन के.पी. पाटील, व्हाईस चेअरमन मनोज फराकटे, गोकुळचे संचालक शशिकांत पाटील सुयेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, गोकुळचे संचालक युवराज पाटील, गोकुळचे संचालक किसनराव चौगुले, अंबरीश घाटगे, बयाजी शेळके, बाबासाहेब चौगले, आर.के. मोरे, केडीसीसी बँकेचे संचालक भैया माने, राहुल देसाई, सत्यजित दिनकरराव जाधव, एस.बी. पाटील, आर.एस. कांबळे, पंडितराव केणे, प्रवीणसिंह पाटील, सुनीलराज सूर्यवंशी, प्रकाश पाटील, जीवन पाटील यांच्यासह संचालक, शेतकरी आणि नागरिक उपस्थित होते.